कक्षामध्ये स्वप्नील पोटे सर आपल्या मनोरंजनासाठी धन्यवाद। शंभर टक्के आपण शो करणार 100%। पण सध्या आपण मॅच कडे वळू, उशीर होतोय। आज आपल्याला फायनल खेळवायचे। सलामीवर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। आजच्या दिवसातील 5व्या रजनीतील म्हणजे अंतिम रजनीतील निर्णायक सामना खरं तर भेटीला येतोय, जिथे किशोर संघ फाईट करेल प्रावी 11 भालुक संघाला। जो संघ विजयी होईल तो संघ निश्चितपणाने बक्षीस पात्र होईल, यात काही शंका नाही। एकंदरीत 4 विजेते संघ आपल्याला या अगोदर मिळाले, जिथे ढेनुली संघ आहे, मालेड संघ आहे, पद्याचीवाडी संघ आहे आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर जय हनुमान ढेनुली संघ, पद्याचीवाडी संघ, मालेड संघ आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले आणि जय हनुमान घोरले संघ। हे 4 संघ तर आपल्याला निर्णायक मिळालेत, बक्षीस पात्र ठरलेत। मात्र 5वा संघ त्यांच्या सोबतीला कोण जाऊन बसतोय हा प्रश्न सध्याच्या घडीला आपल्याला पडलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर चालू असणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। जय भवानी किशोर त्यांच्या अगेन्स्ट मध्ये प्रावी 11 भालुक दोन्ही संघ तयार आहेत। क्षेत्ररक्षण करताना भालुक संघ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन विशेष, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गौरव, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण गणेशला पाहतोय। सामन्याला सुरुवात होतीये, पहिला चेंडू। यावेळी पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिला, अगदी खोलात टाकला होता चेंडू। ज्या चेंडूवर मिळते ती केवळ आणि केवळ 1 धाव। शांत आणि संत सुरुवात आपल्याला जय भवानी किशोर संघाची होताना पाहायला मिळतीये। 1 धाव धावफलकावर अंकित केली जाते। 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकांमध्ये खरं तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न किशोर संघाचा राहिला पाहिजे, कारण भालुक संघ आज वेगळ्या टच मध्ये। रिव्हर्स अटेम्प्ट, लाऊड अपील केली आणि घडतंय काय, यष्ट्या होतात उद्ध्वस्त। बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये गोल्डन डकची शिकार गणेश गायकर बॅक टू द पवेलियन। फलकावर अंकित केली गेली होती पहिल्या चेंडूवर, मात्र जसा गणेश स्ट्रायकिंग एंडला गेला अगदी खोलात हा चेंडू टाकताना आपण पाहिलं गणेशचं फर्निचर डिस्ट्रॉय झालं, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि मोठा मासा गळाला लागलाय भालुक संघाच्या। बिग फिश इन अ ट्रॅप, गणेश गायकर बॅक टू द पवेलियन, शून्याची शिकार मिस्टर एमपीएल। आज मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर कामगिरी हवी तशी झाली नाहीये। बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये आपण त्याला शून्याची शिकार होताना पाहिले। नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सागर, मागच्या मॅचचा हिरो सागर मैदानात दाखल होतोय। सागरच्या विरोधामध्ये फुल टॉस चेंडूवर सागरचं आक्रमण,
फॉर्म कंटिन्यू करत असताना पहिल्या चेंडूला सामोर जात असताना चेंडूला धाडलंय सीमारेषे पार, चौकार. फटका आपण पाहिला अगदी मागच्या सामन्यामध्ये सागर फुल टच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तशाच प्रकारची बॅटिंग सुरुवात सध्याच्या घडीला या मॅच मध्ये सागरला मिळते. पहिल्या चेंडूवर आपण त्याच्या बॅट मधून चौकार पाहिला. आक्रमक दर्जाची बॅटिंग, आक्रमक दर्जाची फलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा केतन यावेळी रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला होता. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही, डॉट बॉल येतोय. चौकारानंतरच हे प्रत्युत्तर दिलं जातंय गोलंदाज केतन विशेच्या माध्यमातून. इतकं सोपं नसणारे केतनच्या विरोधामध्ये फलंदाजी करणं. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला, चांगला फटका होता, मात्र यावेळी कलात्मक फटका खेळायच्या नादात यावेळी आपण पाहिलं कोलाट टाकलेला हा चेंडू पंचांकडे विचारणा केली आणि पंचांनी दाद स्वीकारली आहे. पंचांचा बोट जातोय आबाळाकडे. सागर देखील बा विकेटचं झालं पतन. चौकारानंतर डॉट बॉल आला आणि डॉट बॉल नंतर लगेच विकेट. मागच्या सामन्याचा हिरो सागर यावेळी मात्र स्वस्तामध्ये बाद होताना आपण पाहिला. सागरच्या रूपाने खरं तर मोठा हादरा बसला. या अगोदरच गणेश गायकर मैदान सोडून बाहेर आलाय. सागर कडून मोठ्या अपेक्षा होत्या, कारण निर्णायक सामना आहे. निर्णायक सामन्यामध्ये कोणत्या तरी एका फलंदाजाने मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. तो फलंदाज नेमका कोणता ठरतोय हा प्रश्न सध्याच्या घडीला जय भवानी किशोर संघासमोर उभा असेल. कारण केतन विषय म्हटलं तर प्रावी 11 भालुक संघाचं ब्रह्मास्त्र आणि त्याच्या विरोधामध्ये फटकेबाजी करणं इतकं सोपं नसणार आहे. केतनचा पुढचा चेंडू यावी फुलटॉ चेंडू आणि इथे पुन्हा एकदा आल्या पावली माघारी शून्याची शिकार रोहित. अप्रतिम गोलंदाजी आणि तितकंच अप्रतिम आमचं प्रासादिक म्युझिक शो. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन सध्याच्या घडीला या आम्ही असोसेकर चषकामध्ये केलं जातंय. कालपर्यंत फक्त डीजेच होता, आज मात्र आपण म्युझिक शो लावलाय. होऊ द्या खर्च. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकामध्ये धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात केवळ 5 आणि तब्बल 3 गडी. मोठ्या विकेट्स मिळाल्यात त्या केतन विषयला. दुसऱ्या षटकामध्ये जगदीश विषय बाब्या आल्यात. सातत्याने आपण पाहतो बाब्याची गोलंदाजी भरत आली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत बाब्याला जर का विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये बाब्याला यूज करत होते. मात्र इथे ज्यावेळी किशोर संघ थोडासा अडचणीत सापडलाय, बाब्याला लवकर कॉल केलाय, बाब्याला लवकर बोलवलंय, बाब्याला लवकर जबाबदारीला दिली आहे. ती जबाबदारी बाब्या कशा प्रकारे पार पाडतोय ते देखील पाहावं लागेल. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. सातत्याने आपण पाहतोय जय भवानी किशोर संघाचे फलंदाज स्विचिटच्या माध्यमातून धावा बनवण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या सर्व फलंदाजांना आतापर्यंत अपयश आले. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. सातत्याने आपण पाहतोय लेग स्पिन टाकले जात आहेत, लेग कटर हाताळले जात आहेत आणि त्यांना तोड म्हणून इथे स्विचिटचा वापर केला जातोय. खरं तर यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये बराच काळ होता. क्षेत्ररक्षण तिथं अफलातून झालंय. क्षेत्ररक्षण कमालीचं. जवळपास 2 धावा इथे या ठिकाणी वाचवल्यात भालुक संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. रितेश तिथे होते, रित्या त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होतीये. जवळपास 2 धावा हर्षद सर वाचवल्या आणि याच सांघिक खेळाच्या जोरावर खरं तर मजबूत स्थितीमध्ये आपण भालुक संघाला पाहतो. इथे देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला होता फलंदाजांनी
आणि जगदीश सासे बाब्याने ते नेमक्या अगोदरच हेरलं होतं आणि गोलंदाजी तर बहरतीये चांगली होती. ओ यावेळी इथे बॅटची कडा एसटी रक्षकाला बीट केलं. फर्स्ट स्लिपचं बॅकअप तिथं चांगलं आलंय. एकच धाव इथं मिळते. चला ढेनोली संघाचे कर्णधार, पवार 11 मालेट संघाचे कर्णधार, घुर्ले संघाचे कर्णधार, पद्याचीवाडी संघाचे कर्णधार, चारही संघांच्या प्रतिनिधींना विनंती आहे की लॉजच्या कार्यक्रमासाठी यायचंय. यानंतर आपण साखळी सामनेचे आपले साखळी फेरीचे सामने समाप्त होणार आहेत आणि आपण क्वालिफायर राऊंड्स कडे वळणार आहोत, सेमीफायनल्स कडे वळणार आहोत. सो विनंती करतोय की या सगळ्यांनी विजेत्या संघांच्या कर्णधारांनी लॉर्ड्ससाठी यायचंय. यावेळी इथे आपण पाहिलं पायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये. आता मात्र जय भवानी किशोर संघ पुरताच अडचणीमध्ये सापडलाय, कारण धावफलकावर धावाच येत नाहीयेत. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये सागरच्या बॅटमधून एक चौकार आला होता, त्या व्यतिरिक्त कोणताच मोठा फटका आलेला नाहीये. गोलंदाजी कमालीची होते. अर्जुनाच्या भात्यामधून जसे बाण टाकले जावे तशा प्रकारचे बाण, तशा प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये बाब्या करतोय. जगदीश सासे ये नाम नहीं ब्रँड है बॉस. कामगिरी देखील अफलातून होतीये. हो फटका दमदार, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाता जाता हा चेंडू इथे अडवला जातोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहिलं. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र अगदी सीमारेषेच्या नजीक हा झेल झालाय आणि इथं विकेटचं आणखी एक विकेटचं पतन झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावर केवळ आणि केवळ 9 आणि तब्बल 4 विकेट्स इथे जय भवानी किशोर संघाने गमावल्यात. म्हणजे जवळपास अर्धा संघ डगआउटच्या दिशेने परतन आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवणं अनिवार्य असणार आहे. कारण ज्यावेळी तुम्ही भालुक संघासारख्या दमदार संघासमोर खेळतायत, धावफलकावर धावा असणं फार गरजेचं असेल. कारण जर का पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर धावाच झाल्या नाही हरी सर, तर गोलंदाज डिफेंड काय करतील? गोलंदाजाच्या हातामध्ये काहीतरी हवं ना. सो धावा तुम्हाला इथे बनवाव्या लागतील. 9 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 धावा बनवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. 12 ते 15 धावा जर का आल्या या षटकामध्ये तर फायटिंग टोटल म्हणू शकतो, फाईट देऊ शकतो किशोर संघ, कारण गोलंदाजी त्यांची देखील भन्नाट आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गणेश येत आहेत. ओ गणेशचा पहिला चेंडू, गणेशच्या पहिल्या चेंडूवर खरं तर फटका फसलाय. चेंडू हवे, चेंडू खाली जगदीश सासे बाब्या. विकेटचं पतन. जगदीशचा चांगला झेल आपण पाहिला. खरं तर जगदीश ज्या क्षेत्रामध्ये जातोय त्या क्षेत्रामधून त्याची कामगिरी चांगलीच होती. गोलंदाजीसाठी आला, गोलंदाजी अफलातून केली. त्यानंतर यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्याला आता पाहतोय. पहिल्या चेंडूवर काय कमालीचा झेल घेतलाय. सोपं नसतं नाईट सेशन मध्ये इतक्या उंचावर गेलेला झेल इतक्या सहजरित्या घेणं सोपं नसतं, मात्र ते कठीण काम देखील इथे सहज केले जाते आणि त्याला जोड मिळते खरं तर गोलंदाजीची. गोलंदाजी मार्कवर गणेश विषय आहेत. मागचा सामना त्याच्यासाठी थोडासा अवघड राहिला असेल, कारण त्याच्या विरोधामध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये 6 चौकार खेळला होता. मात्र ती गोष्ट विसरून सध्याच्या घडीला कामगिरी अफलातून होतीये. विकेटचं पतन, सलगचे 3 डॉट.
विकेटचं झालंय पतन. हेच तर क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो. एक सामना तुमच्या विरोधात गेला म्हणून प्रत्येक सामन्यामध्ये तुमची कामगिरी तशीच होईल हे आपण आधीच गृहीत धरू शकत नाही. प्रत्येक सामना वेगळा असतो. प्रत्येक खेळाडूची वेळ येत असते. सध्याच्या घडीला आपण पाहतोय गणेश चांगल्या टच मध्ये बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. ओ यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय चेंडू हवेमध्ये. काळूराम विषय यांचे प्रयत्न अपुरे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अखेरच्या क्षणाला आपण पाहिलं इथे चेंडू धरणीला दान होतो आणि एक धाव इथे धावफलकावर अंकित केली जाते. 10 धावा धावफलकावर. चर्चा करत होतो आपण गोलंदाजीची, तर गोलंदाज होणं इतकं सोपं नाहीये. एखाद्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही थोडा वेळ ते लक्षात ठेवता. मात्र एखाद्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये जर का मोठमोठे फटके झाले, खराब षटक त्याने हाताळलं, तर ते षटक तुम्ही त्याला वर्षभर ऐकवत असता. सो ही गोलंदाजाचं आयुष्य आहे. त्यामुळे गोलंदाज होणं सोपं नाहीये. गणेश मात्र चांगलं कमबॅक करतोय. ओ यावेळी हा चेंडू आपण पाहिला, इथे देखील कमालीचा चेंडू होता मात्र लेंथ थोडीशी खराब आपण पाहिली आणि पंचांनी नेमकी तेच हेरलंय आणि व्हाईट बॉल इथं घोषित केला जातोय. सातत्याने आपण पाहतोय गणेशच्या माध्यमातून चांगल्या गतीने गोलंदाजी केली जाते. इथे मात्र थोडासा खराब चेंडू आपण पाहिला. हो यावेळी ऑन ड्राईव्ह आणि त्या फटक्यामध्ये आपण खरं तर पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता फलंदाज बाद. विकेटचं पतन बजाव. कर्णधार डेनोली, पद्याची वाडी, गोरले, 2 मिनिटं जरा. चला लॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी यायचंय. मालेडचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, डेनोलीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, पद्याची वाडी संघाचे प्रतिनिधी संपर्क करायचे ते देखील उपस्थित आहे आणि गोरले संघाचे देखील प्रतिनिधी उपस्थित आहेत. सर 2 मिनिटं, सर 2 मिनिटं, बस सर 2 मिनिटं द्या मला, आपण नंतर शो करू. एकंदरीत 5 चिठ्ठ्या उडवल्या. कुठे आहेत? या सर स्टेजवर या. प्रतिनिधींनी सगळ्यांनी स्टेजवर या ना सर. घोरले संघाचे प्रतिनिधी, पद्याची वाडी संघाचे प्रतिनिधी, डेहनोली संघाचे प्रतिनिधी आणि मालेड संघाचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि एक विजयी संघाची चिठ्ठी टाकण्यात येईल. एकंदरीत 5 चिठ्ठ्या उडवल्या जातील. जशा प्रकारचं शेड्यूल आपण पहिल्या दिवसापासून फॉलो करत आलोय तशाच प्रकारच्या या चिठ्ठ्या आहेत. 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील, त्यांच्यात मॅच होईल. 3 चिठ्ठ्या ज्या उरतील बाईच्या त्या सरळ सेमीफायनल मध्ये धडक मारतील. सो क्वार्टर फायनलची मॅच खेळायला लागेल. तो संघ आहे घोरले आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करेल टीम विजयी संघ. फाईट करणाऱ्या आता चालू असणाऱ्या सामन्यामधला विजेता संघ घोरले विरुद्ध फाईट करेल. म्हणजेच बाय मिळालेत डेहनोली संघाला, मालेड संघाला आणि पद्याची वाडी संघाला. या 3 संघांना बाय मिळालेत, ते पुढच्या फेरीत जाऊन पोहोचलेत. आणि मॅच असणारे सेमीफायनल पवार 11 मालेड, पवार 11 मालेड विरुद्ध डेहनोली अशी पहिली सेमीफायनल असेल. आणि पद्याची वाडी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल विजयी 2.
दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये जिथे भालुक संघाला पाठलाग करायचंय 13 धावांचा आणि पहिला चेंडू आपण पाहतोय इथे अवांतर घोषित केलाय. व्हाईट बॉल येतो. खर तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता जयेश मोरेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सांघिक सफलता मिळते. अतिरिक्त धावफलकावर अंकित केली गेली आहे. 13 धावा ऑलरेडी आपण पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये धावाच बनल्या नाही. सध्याच्या घडीला अतिरिक्त धाव खर्च केली जाते. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर का झाली असती तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. रिप्ले स्क्रीन मध्ये आपण पाहतोय जवळपास फ्रेम मध्ये देखील नव्हते केतन. 100% आउट झाले असते जर का डायरेक्ट हिट झाला असता. मात्र इथे जीवनदान मिळतं आणि एक धाव देखील अंकित केली गेली आहे धावफलकावर. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. आव्हान खूप सोपं आहे, छोटं आहे. केवळ 13 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. मात्र त्या 13 धावा देखील जड होऊ शकतात जर का एकंदरीत 1-2 विकेट लवकर मिळाल्या तर. यावेळी तशा प्रकारचे चित्र दिसत नाहीयेत. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर समाचार. चेंडूला फेकलाय सीमा पार. हा येतोय षटकार. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू घेतला जातोय. धावफलकावर अंकित झाल्यात. विजयाचं समीकरण अगदी सोपं होऊन बसलंय. 9 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 4 धावांची गरज आहे. पहिलं षटक अजून देखील प्रगतीपथावर. यावेळी हा चेंडू खोलात टाकला होता. त्या चेंडू कोणती धाव येणार नाही. फ्री हिट चेंडू होता. फ्री हिट चेंडूवर चांगला आपण गोलंदाजी पाहिली रोहितची. मात्र जय भवानी किशोर संघाचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये कामगिरी त्यांची खराब राहिली. बॅटिंग पूर्णपणे कोलॅप्स झाली. बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली आणि त्याच कारणास्तव पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर आपल्याला धावा झालेल्या पाहायला मिळाल्या नाही. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस. पुन्हा एकदा षटकार. सामना फिनिश करणारा षटकार फलंदाज केतनच्या बॅटमधून.